डॉक्टर देवदास फुलेसर आणि रचना मॅडम यांच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी सर्व इतर विचारवंत आणि माझे सहकारी आज पोटे सरांच्या माध्यमातून आणि चौरे मॅडमच्या माध्यमातून या दुपारी एकदाच या ठिकाणी प्रकाशन होत आहे. या प्रकाशन सोहळ्यास मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. बरेच मान्यवर बोलणार आहे. संयोजकांनी मला तुमच्याशी बोलायची संधी दिली. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या बुद्धीला आणि ज्ञानाला घालणारे मोठे साहेब त्यांचं सौभाग्यवती आहे. आणि समोर बसलेले माझे गुरुवरील वागते साहेब, मुंडे साहेब, हे 2-3 डॉक्टर साहेब होते. आमचे मित्र कामदारी साहेब आणि गिरकर साहेब, लोटे साहेब तर आहेतच. आता झालेले सामाजिक कार्यकर्ते महादेवराव हरकन साहेब आहेत. असो, मला तुझी वेळ तुला दिलेला आहे. चळवळ ज्याला म्हणतात ते पोटे साहेबांकडून शिकावं आणि ती कशी केली पाहिजे, ती कशी पुढे नेली पाहिजे आणि टार्गेट ओरिएंटेड चळवळ कशी असते हे पोटे साहेबांकडून त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपत्तीमधून आपल्याला पाहायला मिळतं, बघायला मिळतं. मन या अंकाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगेन की मनाची व्याप्ती, त्याच्यात कदाचित प्रकार असावे, उपप्रकार पण असावे. ते एका डॉक्टरांपेक्षा दुसरं कोणी सांगू शकत नाही. कारण मनाची जागा कदाचित हृदयाच्या जवळ असावी आणि हृदयाचे डॉक्टर आपल्या समोर आहेत. त्यामुळं अजून त्याची विज्ञानाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे. पण मी कायद्याचा अभ्यासक माणूस, आम्हाला एखाद्या गोष्टीला एव्हिडन्शियल व्हॅल्यू कधी तयार होऊ शकते. कारण एक व्यक्ती बोलतो याहीपेक्षा एक पुस्तकामधल्या काही लाईन बोलतात ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यावरती आपली ज्युडिशियरी करते. म्हणजे कुठल्याही पुराव्याला एव्हिडन्शियल व्हॅल्यू ही ती छापून आल्यामधून मिळते, निर्माण होते आणि त्याची हिस्ट्री क्रिएट होत राहते. आणि म्हणून ते यामधल्या बऱ्याच लोकांना ते कळेल की काही गोष्टी कशा एव्हिडन्शियल व्हॅल्यूमध्ये रूपांतरित करता येऊ शकतात आणि त्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे असं मी सांगेन. आपण सगळ्यांनी चळवळ ती पुढे येणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत. गावाच्या वरात आज आपण इलेक्शन या माध्यमातून पण चाललेलो आहे आणि तिकडं कसा टक्का वाढवता येईल, कसा टिकवता येईल आणि कसं अस्तित्व निर्माण करता येईल याही गोष्टी तुम्ही सगळेच जाणता आहात. त्यामुळे मी त्या गोष्टीचं रिपिटिशन करणार नाही. प्रत्येकाचा वेळ व्हॅल्युएबल आहे आणि मुंबईच्या एवढ्या व्यापामधून आपण सगळे आहात आणि कार्यक्रमाची सुरुवात आपला योगदान सहयोग नोंदवला त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. मला बोलायला संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल त्यांचाही ऋणी आहे. धन्यवाद.